आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. अभिजित दिपके बोलतात. जबाबदारी सोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी पूर्ण देशभरात संघटन कसं आमचं वाढवण्यात येईल त्यावर आम्ही आता काही निर्णय करणार आहे, काही चर्चा करणार आहे आणि त्यासोबतच एकंदरीत पुढचा एक रफ रोड मॅप काय असला पाहिजे त्यावरही आम्ही चर्चा करू. ठीक आहे, ते सांगू आम्ही आता चर्चा करू, तेच डिस्कस करणार आहे आम्ही आणि उद्यापर्यंत आम्ही एक प्रेस ब्रीफिंग घेऊन सांगू की आमचा पुढचा रोडमॅप काय असणार आहे. झारखंडमधलं नाही, आम्ही त्यांच्याशी बोललोय, त्यांना आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सगळंच करू आणि त्यांच्या जे काही डिमांड्स आहेत आम्ही पूर्णपणे त्यांचं समर्थन करतो. नक्की नक्की. That's exactly what I said in Marathi, that definitely we will go to Jharkhand and we stand with the students who are protesting there and we support their every demand. जो हमारे पहले ही आंदोलन को सफलता मिली है उसके बाद लोगों की हमसे उम्मीदें बहुत ज़्यादा बढ़ी है और उसके साथ साथ हमारी जिम्मेदारी भी काफ़ी ज़्यादा बढ़ गई है. तो उसके लिए अब जैसे हमें ये जो आंदोलन हुआ था वो जंतर मंतर तक सीमित नहीं रहा था, तो उसके चलते अब संगठन बढ़ा सकते, हर राज्य में कितना संगठन बना सकते. तर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं दिपकेंनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक मागणीला आमचं समर्थन आहे आणि त्यांचं आंदोलन मजबूत करण्यासाठी जे जे करण्याची गरज आहे ते आम्ही करू, असं दिपके म्हणाले. एक छोटासा ब्रेक घेऊया बुलेटिनमध्ये.